नमस्कार. पावभाजी कोणाला आवडत नाही? आमच्या घरी तर पावभाजी बनवताना नेहमी 2 वेळेला होईल एवढी बनवावी लागते, कारण एक वेळ खाऊन पोट भरतं पण मन मात्र काही भरत नाही. पावभाजी बनवण्यासाठी एका मोठ्या कुकरमध्ये सर्व भाज्या घालून घेतल्या. भाज्या बुडतील एवढे पाणी घातले. हळद, 2 चमचे मीठ, हिंग, 1 चमचा पावभाजी मसाला घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर थंड झाल्यावर सर्व भाज्या स्मॅशरने स्मॅश करून घेतल्या. मोठ्या कढईत तेल आणि बटर घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, आलं लसूण पेस्ट परतवून घेतली. टोमॅटो घालून त्यावर थोडे मीठ घातले. टोमॅटो नरम झाल्यावर 1 चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला घालून मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतले. थोडे स्मॅश करून त्यावर शिजवून घेतलेल्या भाज्या घातल्या. तळापासून ढवळून मिक्स करून भाजीला उकळी आल्यावर गॅस बंद केला. वरून कोथिंबीर घातली. एक तवा गरम करून त्यावर थोडे बटर, लाल तिखट, पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालून पाव शेकवून घेतले. मस्तपैकी झटपट अप्रतिम चवीची पावभाजी तयार.